नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी जी वेअर केलेली कुर्ती आहे ना, तर तिचीच कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। हा व्ही नेक कुर्ती शिवाय ही फ्रंट प्लेटेड आहे, म्हणजे पुढील बाजूला इथं प्लेट्स घेतलेले आहेत। शिवाय जो इथं हा पॅटर्न बनवला आहे तोच मी इथं स्लीव्हजला सुद्धा बनवला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग इथं पुढे दाखवलेलं आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही, छान सुंदर अशी ही फिटिंगलाही बसलेली आहे, एकदम मस्त अशी मला आवडलेली आहे। किंवा इथली शिलाई जर बघणार तुम्ही कटिंग वगैरे तर अगदी प्लेन आलेलं आहे इथलं। नाहीतर मोस्टली काय असतं ना, तर ह्या बाजूला चुन्या किंवा गुड्या वगैरे येतात, तर इथं आर्महोलचा शेप कटिंग वगैरे अगदी छान आली आहे आणि फिटिंगलाही छान अगदी कम्फर्ट बसलेली आहे मला। विशेष म्हणजे ह्या कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग मी पेपर पॅटर्न वरून केलेली आहे, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण पेपर पॅटर्न तयार केला होता ना, त्यावरून अगदी चुटकीसरशी 5 मिनिटात याची कटिंग झालेली आहे। तर याची कटिंग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा। त्याचबरोबर चॅनलवर अजून नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्यावरही सेपरेट व्हिडिओ मी बनवतच असते। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे बघा मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे। हे कापड आहे 3 मीटर आणि याचा पन्हा आहे 44 इंचाचा। आणि ही जी कुर्ती तयार करणार आहे ना, त्याची ड्रॉइंग करून घेतली। व्ही नेक कुर्ती आहे, खालच्या बाजूला इथं चुन्या आहेत। तयार उंची आहे याची 42, छाती आहे 35, कंबर 33, शोल्डर 15, बाही 15 इंचाची, दंडघेर 10, पुढचा गळा 7 आणि मागचा गळा आहे 3 इंचाचा। असं हे ड्रॉइंग करून घेतल्यामुळे कटिंग आपली पटकन लक्षात येते। इथे डबल फोल्ड कापड करून घेतलं आणि बघा त्याचे मोजलं तर ते आलं आहे 22। ही कुर्ती तयार कुर्ती आहे 42 इंचाची, त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच ऍड करून इथं मी 44 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि इथं स्केलच्या साह्याने अशी ही आडवी रेषा ड्रॉ करून घेतली। आता बघा हे कटिंग करायच्या आधी एक गोष्ट डिझाईन इथं लक्षात घ्यायची, म्हणजे जशी डिझाईन असेल त्याप्रमाणे ही कटिंग आपल्याला ऍडजस्ट करायचं असतं। हे डबल फोल्डेड कापड आहे आणि याची जी बंद बाजू आहे ना, तर त्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे, 3-3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि अशी ही सरळ रेषा ड्रॉ करून घेतली। आता हे 3 इंच कापड मी का घेतलं, कारण तिथं आपण पुढच्या बाजूला प्लीट्स घेणार आहोत आणि ते फोल्ड करून अशा पद्धतीने पिन्स लावून घेतल्या। तुरंत ते कापड मी बाजूला ठेवते। आता पाठीमागच्या भागाची कटिंग करताना सुद्धा आपल्याला ही डिझाईन व्यवस्थित लक्षात घ्यायची आणि त्या कापडावरच हा पुढील कापड मी ठेवलेला आहे, फ्रंट पार्टचं कापड। या कुर्तीच्या कटिंगसाठी आपण हा पेपर पॅटर्न वापरणार आहोत। तर त्यासाठी काय करायचं आहे, चेस्टची लाईन आणि ही कमरेची लाईन अशा ह्या दोनही मी मार्किंग करून घेतल्या। त्यानंतर आर्म होलची पूर्ण जशी गोलाई आहे तसंच्या तसं आपल्याला इथं हे मार्किंग करून घ्यायचं आहे, अगदी जसा पेपर पॅटर्न आहे तसा। आता तुम्हाला प्रश्न पडेल, ताई हा पेपर पॅटर्न बनवला कसा? तर याचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे 2 दिवस आधीच आणि त्यावरून आपण कुर्ती कटिंग सुद्धा केली आहे। ज्या मैत्रिणींनी बघितला नसेल तर त्यांना मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। पेपर पॅटर्न वरून कुर्ती कटिंग करणं अगदी सोपं होऊन जातं। आता हे कमरेचं मार्किंग आणि खालच्या बाजूला जेवढा घेर आहे ना, तिथपर्यंत टेप मी अशा पद्धतीने ठेवला आणि इथं हे मार्किंग करून घेतलं। इथे ना हिप्सचं मार्किंग आपल्याला द्यायचं नाहीये, कारण ही चुन्यांवाली कुर्ती आहे म्हणून, म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला हिप्सचं मार्किंग नसलं तरी सुद्धा चालतं। त्यानंतर खालच्या बाजूला बघा कोपरेला टकतात म्हणून मी 2 ते 2.5 इंचावर एक मार्किंग करून फ्रेंच कर्वच्या साह्याने असा हा गोलाकार शेप देऊन दिला। आता हे आपलं फ्रंट भागाचं म्हणजे पुढील भागाचं मार्किंग झालं। आता पाठीमागच्या भागाचं मार्किंग करताना आपल्याला काय विचारात घ्यायचं आहे, तर बघा हे कमरेचं मार्किंग आणि छातीचं मार्किंग हे दोनही एकमेकांना मॅच करायचे आणि त्यानंतर आपला पाठीमागचा पार्ट आहे तसाच्या तसा आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे बघा जसं मी आता व्हिडिओ मध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने। आता बघा पुढील आणि मागील असे 2 मार्किंग तुम्हाला दिसत असतील। इथे बघा तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते। इथे बघा पाठीमागचा आणि पुढचा शोल्डर आर्म होल असे 2 मार्किंग आहेत। मी आता पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्याला जे मार्किंग आहे त्यावरूनच आपल्याला कटिंग करायचं आहे आणि ते पाठीमागचं शोल्डर आपण थोडंसं जास्त घेत असतो, ते का घेतो हे मी सविस्तर त्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। व्हाईट कलरच्या ड्रेसचा माझा स्वतःचाच तो व्हिडिओ आहे, म्हणजे स्वतःच्या ड्रेसच्या कटिंगचा व्हिडिओ आहे। त्यानंतर आता पाठीमागचा पार्ट मी बाजूला ठेवला
आणि आता पुढील भागाची कटिंग करून घेऊया. हे बघा, हे जे आर्महोलचं मार्किंग होतं ना पुढील भागाचं, ते मी कट करून घेतलं. आपण 3 इंच कापड एवढं फोल्ड केलं होतं पुढच्या बाजूला, बरोबर. त्या मी आता पिन्स काढून घेतल्या. आणि बघा, त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं गळ्याची रुंदी मोजली तर ती किती आलेली आहे, 2.25 इंच. मग 2.8 आणि त्या पुढे 1.5 इंचाचं अजून एक मार्किंग. आणि इथं गळा आपण 7 इंचाचा घेणार होतो आणि इथं जी डिझाईन बनवणार आहोत ना, तर त्यासाठी 13.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि तिथंच आडवं मार्किंग केलं आहे 1.5 इंचाचं. तुमचं लक्षात यावं म्हणून पुन्हा एकदा सांगते, हे 3 इंच अंतर आपण फोल्ड केलं होतं, त्यानंतर 2.25 इंचाचा गळा आणि त्या पुढे 1.5 इंचाचं अजून एक मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर गळ्याची डिझाईन बनवण्यासाठी 13 इंच लांबीला आणि 1.5 इंच रुंदीला असं एक मार्किंग करून घेतलं. आणि त्यानंतर आपल्याला स्केलच्या साहाय्याने अशी ही तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे असा हा बकेटचा व्ही शेप मध्ये मी इथं हे मार्किंग केलं. आता हे कटिंग डायरेक्ट या मार्किंग वर न करता या मार्किंगच्या आतील बाजूला 1/2 इंचावरून आपल्याला कटिंग करायची आहे. तर बघा, मार्किंगच्या आतमध्ये म्हणजे जेवढं शिलाईला जाणार आहे ना तेवढं अंतर मी 1/2 इंच एवढ्या अंतरावरून ही कटिंग करून घेतली. बघा, असा हा शेप तयार झाला बकेट सारखा, आपली बकेट असते ना तसा. आणि त्यानंतर आपल्याला जेवढं आपण इथं एक्स्ट्राचं 3 इंच कापड घेतलं होतं ना, तर तिथं आपल्याला प्लीट्स घेऊन घ्यायच्या आहेत. आणि प्लीट्स घेऊन मी लगेचच इथं काय करत आहे, पिन लावून घेत आहे. आणि हे प्लीट्सचं जेवढं अंतर आहे ना, तर ते किती आलं पाहिजे, 3 इंच आलं पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने इथं हे 3 इंच इतपत मी चुन्या घेऊन घेतलेल्या आहेत. आता बाहीची कटिंग बघूया. त्यासाठी इथे मी कापड 4 फोल्ड करून घेतलेला आहे. बाहीची लांबी आहे 15 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 16 इंचावर इथं हे मार्किंग करून घेतलेलं आहे. बाहीची रुंदी किती घ्यायची, तर बघा, इथं रुंदी घेतलेली आहे 9 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग इतपत एवढी ही बाहीची रुंदी घ्यायची. 3.5 इंचावर कॅप हाईट घेतली आणि इथं बाहीचा शेप देऊन दिला. दंडघेर आहे 5 इंचाचा, त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आणि त्यानंतर जे मार्किंग केलेलं आहे ना त्यावरून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पुढील भागाचा खोल शेपही देऊन दिला. पुढील भाग लक्षात यावा म्हणून इथं कट्स लावून घेतलेले आहेत. ही झाली आपली बाहीची कटिंग. आता आपण शिलाई करून घेऊया. बघा, इथं या पुढील भागाला आपण प्लीट्स देऊन इथं पिन लावल्या होत्या ना, तर आता तिथं मी शिलाई करून घेते. एक एक पिन हळूहळू काढून घ्यायची आणि जशी पुढे चुण्या घेतलेल्या आहेत ना, तिथं फक्त आपल्याला वरच्या बाजूने एक शिलाई देऊन द्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी इथं शिलाई देऊन दिलेली आहे. आणि हे अंतर आपलं किती आलं पाहिजे, 3 इंच आलं पाहिजे. ते बरोबर 3 इंच आलेलं आहे. आता बघा, हा वरचा व्ही नेक आपल्याला तयार करायचा आहे, किंवा एक ही व्ही नेकची डिझाईन तयार करण्यासाठी मी इथं 1.5 इंच रुंदीचे आणि 15.5 इंच लांबीचा हा पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. आणि तो प्लेन कापडावर इस्त्रीच्या साहाय्याने असा हा चिपकवून घेतला. त्यानंतर तो काय करायचा आहे, आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने. आणि पुन्हा एकदा प्रेस अशी फिरवून घ्यायची. प्रेसचा वापर केल्यामुळे कामामध्ये खूप छान फिनिशिंग येत असते. आपल्याला जिथं 1.5 इंच इतपत आपल्याला कॅनव्हास दिसत आहे, तर तिथं मी असं एक मार्किंग करून घेतलं दोनही पट्ट्यांना आणि तिथून आपल्याला एक शिलाई देऊन द्यायची आहे. आता बरोबर त्या शिलाईवरच मी इथं लेस लावत आहे. लेसमुळे थोडंसं छान असा हा लुक येतो. त्यामुळे इथं ही मरून आणि गोल्डन अशा कॉम्बिनेशनची लेस घेतली आणि ती मी इथं शिलाई करून घेतली. हे बघा, अशा पद्धतीने माझे दोनही पट्ट्या इथं तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आपला जो हा पुढील पार्ट आहे ना, तर तिथं बरोबर ही लेसची जी बाजू आहे, तर ती अशा पद्धतीने आपल्या मेन कापडावर उलट्या करून ठेवायची आणि तिथं शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे बघा, ही सरळ शिलाई देऊन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही इथं आडवं शिलाई करता ना, त्यावेळेला सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला कापड फिरवायचं आहे. आणि लगेचच दुसऱ्या बाजूची पट्टी सुद्धा अशी बरोबर ऍडजस्ट करायची आणि जी लेसची बाजू आहे ना, तर तिथं आपल्याला शिलाई करायची आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला शिलाई करणं सोपं जाईल. आणि पुन्हा आपल्याला सरळ अशी एक शिलाई देऊन द्यायची आहे. जसं मी आता व्हिडिओ दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने ही शिलाई झाली आणि इथं दोनही कोपऱ्यांना आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आतील बाजूला फोल्ड करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित आपलं शिवलं जावं म्हणून आपण वरच्या बाजूने एक दाब शिलाई देऊन देणार आहोत. यामुळे काय होतं, आपलं काम
छान फिनिशिंग मध्ये येतं. आणि इथं जे आडव्या चुन्या आहेत ना त्यांना पण शिलाई देऊन घ्यायची. इथं सुद्धा सेम प्रोसेस फॉलो करायची. सुई आतमध्ये ठेवून दाब उचलून आणि मग कापड टर्न करून घ्यायचं. बघा आता इथं या चुन्या आहेत ना तिथं मी ती शिलाई करून घेत आहे. तुम्हाला थोडस जवळून दाखवलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सरळ शिलाई देऊन द्यायची आहे. हे बघा छान अशी ही डिझाईन इथं तयार झालेली आहे आणि अगदी फिनिशिंग मध्ये आपली शिलाई आली आहे. 7 इंचाचा गळा घेणार होतो म्हणून मी 7.5 इंचावर मार्किंग केलं आणि आतील बाजूला असं हे कापड फोल्ड करून घेतलं आणि ते असं लावलं. त्या शिलाई करायच्या आधी मी काय केलं, पिन्स लावून घेतल्या आणि दोनही बाजूंनी काठाने शिलाई देऊन दिली. असा हा सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. आता बघा इथे शोल्डर किती आहे, 4 इंचाचं. पाठीमागच्या भागावर मी काय केलं, 4 इंचावर एक मार्किंग केलं आणि मार्किंगच्या आतील बाजूला अजून एक मार्किंग केलं. म्हणजे जवळपास 3 इंचावर आपला मागील गळा आला आणि गळ्याची खोली घेतलेली आहे 3.5 इंचावर आणि इथं गोल शेप देऊन हे कटिंग करून घेतलेलं आहे. हे मागील गळ्याचं कटिंग झालं. इथे तुम्ही कॅनव्हास लावू शकतात. पण मी इथं ना आपण गळ्याला पट्टी जोडतो ना हात शिलाईची, तशी पट्टी घेतली, ती डबल फोल्ड केली आणि एक दाब इतपत इथं शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं कट्स लावायचे आहेत. कट्स लावणं कंपल्सरी आहे, त्यामुळे गळा छान पलट होतो. त्यानंतर दाब शिलाई दिली आणि हा आता आतील बाजूला फोल्ड होऊ शकतो. आता शोल्डरची शिलाई करून घेऊया. पाठीमागच्या भागावर हा पुढील भागाचं शोल्डर अशा पद्धतीने ठेवायचं आणि जी आपण आता गळ्याची पट्टी शिलाई केली ना ती बरोबर अशी पुन्हा त्याच्यावरती घ्यायची. म्हणजे इथं आपलं लॉक सिस्टमचं शोल्डर शिलाई होतं आणि इथं ही शोल्डरची शिलाई देऊन दिली. यावर डबल शिलाई द्यायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा शोल्डरवर शोल्डर ठेवायचं आणि गळ्याची पट्टी ती पुढच्या बाजूला घेऊन घ्यायची आणि त्यानंतर शिलाई करायची. त्यामुळे असं हे लॉक सिस्टमचं शोल्डर आपलं शिलाई होतं. इथं गळ्याला तुम्ही हात शिलाई करू शकतात, म्हणजे मागील गळ्यापट्टीला, किंवा मशीनवरही शिलाई दिली तरी सुद्धा चालते. मी आता बघा हा मागील गळ्याला मशीनवरच शिलाई करून घेत आहे, किंवा तुम्हाला हात शिलाई करायची तर करून घेऊ शकतात. अशा पद्धतीने हे शोल्डर जोडून झालं आणि मागील गळा सुद्धा आपला तयार झाला. आता बाहीला पण आपण ना डिझाईन करणार आहोत. त्यासाठी सेम त्याच पद्धतीने 1.5 इंच एवढ्या रुंदीचं मी काय केलं, पेपर कॅनव्हास एका प्लेन कापडावर चिपकवून घेतला, म्हणजे इस्त्रीच्या साह्याने. त्यानंतर काठाने एक शिलाई दिली, दाब शिलाई दिली आणि पुन्हा आपल्याला इथं सुद्धा काय करायची आहे, लेस लावून घ्यायची आहे. इथं वरच्या बाजूला लेस शिलाई करून घेतली. सेम याच पद्धतीने दोनही बाही मी तयार केली. बाहीच्या पुढील भागाला आपण खोल कटिंग करत असतो. ही खोल कटिंग बरोबर पुढील बाजूला ठेवायची आणि इथं बाही जोडून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने सेम दोनही बाही मी इथं शिलाई करून घेतलेल्या आहेत. आता दंडघेराच्या निम्मी, छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग असं हे मार्किंग करून घेतलं आणि त्या मार्किंग वरूनच आपल्याला शिलाई खालीपर्यंत करून घ्यायची आहे. इथं मी कट्स घेतलेले नाहीयेत आणि खालच्या भागाचं शिलाई करताना एक फोल्ड, दुसरा फोल्ड असं कापड करून घ्यायचा आणि इथं फोल्ड करून घ्यायचं आहे, किंवा आपण जनरली गोट वाळतो ना, सेम तसं सिंपल शिलाई खालच्या बाजूला मी घेतलेली आहे. आणि बघा इथं बघू शकतात आपली संपूर्ण व्ही नेक कुर्ती तयार झाली. छान अशी ही डिझाईन बनवलेली आहे आणि बाहीला सुद्धा डिझाईन केली. पुढच्या बाजूला अशा या प्लीट्स आलेल्या आहेत. या कटिंग आणि स्टिचिंग मध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. हा बघा इथे तुम्हाला या ड्रेसचा फायनल लुक दाखवते. असा हा याचा संपूर्ण लुक आहे. इथं छान असा हा व्ही नेक, पुढच्या बाजूला इथं प्लेट्स आहेत, शिवाय इथं आर्महोलला कुठेही चुण्या किंवा गुड्या वगैरे नाही. छान अशी ही प्रॉपर फिटिंग आलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला याचा पाठीमागच्या बाजूने सुद्धा लुक दाखवते. छान असा हा पाठीमागच्या बाजूचाही फिटिंग वगैरे आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.